तर्कशास्त्राच्या शेवटच्या प्रकरणामध्ये आपण व्यवहित अनुमान या संदर्भात चर्चा करणार आहोत. आता आपण या अगोदर तर्कशास्त्र म्हणजे काय बघितलं, तर अनुमान प्रक्रियेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र. आता ह्या तर्कशास्त्राचे पुन्हा दोन प्रकार पडतात, एक निगामी अनुमान आणि विगामी अनुमान. अनुमानाचे दोन प्रकार, एक निगमन आणि विगमन. आता निगमन जे आहे हे सामान्याकडून विशिष्टाकडे जाणारं, सामान्य विधानांच्या आधारे विशिष्ट स्वरूपाचा अर्थ निष्कर्षित करणं म्हणजे निगमन. आणि विगमन जे आहे विशिष्ट्याकडून सामान्याकडे जाणारं म्हणजे विशिष्ट उदाहरणांच्या साह्यानं सामान्य सर्वसामान्य सिद्धांत प्रस्थापित करणं, त्याला विगमन असं म्हटलं जातं. तर पहिल्या ह्या सेमिस्टरमध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये आपल्याला निगमनासंदर्भात सगळी चर्चा आपण करत होतो. तर निगमनाचे पुन्हा दोन प्रकार पडतात, एक व्यवहित अनुमान आणि दुसरं अव्यवहित अनुमान. आता अव्यवहित अनुमान म्हणजे आपण काय बघितलं, याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये आपण अव्यवहित अनुमानासंदर्भात चर्चा केलेली आहे. आता अव्यवहित अनुमान जे आहे ते अव्यवहित अनुमान हे एका आधारविधानाच्या सहाय्यानं एक किंवा अधिक निष्कर्ष प्रस्थापित करण्याची प्रक्रिया जी आहे त्याला आपण अव्यवहित अनुमान म्हटलेलं आहे आणि त्याचे प्रकार आपण बघितलेले आहेत. आता त्यातला निगमनाचा दुसरा जो भाग आहे व्यवहित अनुमान. आता व्यवहित अनुमान म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा अधिक आधारविधानांच्या साह्यानं निष्कर्ष प्रस्थापित करण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवहित अनुमान. याच्यामध्ये दोन विधानं असतात, आधारविधानं, आणि दोन आधारविधानांच्या साह्यानं निष्कर्ष प्रस्थापित केला. आता उदाहरण घेतलं आपण की सॉक्रेटिस हा मानव आहे, ही एक उदाहरण घेतलं आपण की दोन आधारविधान आहेत. दोन आधारविधानं आपण घेतली की सर्व मानव मर्त्य असतात, हे पहिलं विधान. सर्व मानव मर्त्य असतात हे पहिलं विधान. आणि दुसरं सॉक्रेटिस हा मानव आहे, हे दुसरं आधारविधान. ह्या दोन आधारविधानांच्या आधारे जो निष्कर्ष निघतो तो सॉक्रेटिस हा मर्त्य आहे, म्हणून सॉक्रेटिस हा मर्त्य आहे. म्हणजे दोन आधारविधानांच्या आधारे आपण हा निष्कर्ष काढला. तसं दोन किंवा दोनपेक्षा अधिक आधारविधानांच्या आधारे सुद्धा निष्कर्ष काढता येतो. जर चांगला अभ्यास केला तर मार्क चांगले पडतील, त्याने चांगला अभ्यास केला म्हणून त्याला चांगले मार्क मिळाले. म्हणजे जर त्याने चांगला अभ्यास केला तर चांगले मार्क मिळतील, ही दोन विधानं झाली. त्याने चांगला अभ्यास केला हे एक तिसरं आधारविधान झालं आणि म्हणून हा निष्कर्ष आहे, म्हणून त्याला चांगले गुण मिळतील, हे निष्कर्ष. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक आधारविधानांच्या साह्यानं निष्कर्ष प्रस्थापित करण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवहित अनुमान. हे व्यवहित अनुमान जे आहे, ह्या व्यवहित अनुमानाचे पुन्हा दोन प्रकार पडतात, एक सरळ संविधान आणि मिश्र अनुलंब संविधान. मिश्र अनुलंब अनुमान. आता हे जे आहे मिश्र अनुलंब संविधान आणि सरळ संविधान. आता सरळ संविधान जे आहे, आता सरळ संविधान कुणाला म्हणायचं, सरळ संविधान हा निगामी व्यवहित अनुमानाचा एक प्रकार आहे. व्यवहित अनुमानाचा प्रकार म्हणजे सरळ संविधान. आता सरळ कशाला म्हणायचं की दोन आधारविधानापासून निष्कर्ष प्रस्थापित करणाऱ्या अनुमानाला सरळ संविधान असं म्हणायचं. याच्यामध्ये फक्त दोन आधारविधानं असतात आणि दोन आधारविधानापासून आपण निष्कर्ष प्रस्थापित करतो, त्याला आपण सरळ संविधान असं म्हणतो. किंवा ज्या दोन आधारविधानात एक पद समान असते आणि अशा विधानापासून आपण जो निष्कर्ष प्रस्थापित करतो त्याला सरळ संविधान असं म्हटलं जातं.
आता सरळ संविधान जे आहे ह्याच्यामध्ये 2 आधार विधान असतात हे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यापासून आपण निष्कर्ष प्रस्थापित करतो. म्हणजे मगाचं जसं उदाहरण घेतलं की सरळ संविधानाचं उदाहरण घेतलं की सर्व फुले सुंदर असतात. गुलाब हे एक फूल आहे म्हणून गुलाबाचं फूल सुंदर आहे. म्हणजे सर्व फुलं सुंदर असतात, गुलाब हे एक फूल आहे. ही 2 आधार विधानं आणि त्याच्यापासून आपण निष्कर्ष काढला म्हणून गुलाबाचं फूल सुंदर आहे. म्हणजे 2 आधार विधानांच्या सहाय्याने निष्कर्ष प्रस्थापित करणं म्हणजे सरळ संविधान होय. आता सरळ संविधानाची एक विशिष्ट रचना असते. आता सरळ संविधानामध्ये दुसरा त्याचा आपण व्याख्या बघितली की आधार विधानामध्ये ज्या आधार विधान 2 आधार विधानामध्ये 2 पदं समान असतात आणि त्याच्या आधारे आपण अशा आधार विधानांच्या आधारे आपण निष्कर्ष काढतो त्याला आपण सरळ संविधान असं म्हटलेलं आहे. मग सरळ संविधान जे आहे तर सरळ संविधान मध्ये पहिली दोन विधानं असतात त्याला आपण आधार विधान म्हणतो आणि तिसरं विधान जे आहे त्याला निष्कर्ष विधान असं आपण म्हणतो. आता सरळ संविधानामध्ये 3 घटक आणि 3 विधानं असतात. आता 3 घटक हे आपल्याला बघायचे आहेत आणि 3 विधानं कोणती असतात. तर याच्या अगोदर आपण विधानांची रचना कशी असते, विधानांचं वर्गीकरण आणि विधानांची रचना बघितली की विधानं तर्कशास्त्रातली विधानं ही पदांनी बनलेली असतात. विधानाचे 3 घटक आहेत, उद्देशपद, विधेयपद आणि संयोजक. ज्याच्या संदर्भात विधान आहे त्याला उद्देश म्हणायचं, त्या उद्देशाला अनुसरून काय सांगितलेलं आहे त्याला विधेय म्हणायचं आणि उद्देश आणि विधेय यांना जोडणारा जो दुवा आहे त्याला संयोजक म्हटलं जातं. म्हणजे सर्व मानव मर्त्य असतात, सर्व मानवासंदर्भात ते विधान आहे म्हणून सर्व मानव हे उद्देश झालं. काय त्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे मानवासंदर्भात मर्त्य, मर्त्य हे विधेय झालं आणि मानव आणि मर्त्य यांना जोडणारा ह्याच्यातला संबंध दर्शवणारा घटक म्हणजे असतात. म्हणजे मानवाच्या ठिकाणी मर्त्य हा गुणधर्म आहे किंवा नाही हे असतात न कळतं म्हणून ते संयोजक. तर हे जे आहे तर हे 3 घटक हे विधानातले असतात. तसं सरळ संविधानामध्ये 3 पदं किंवा 3 विधानं असतात आणि 3 पदं असतात. आता 3 विधानं कोणती? पहिल्यांदा सरळ संविधानातली 3 पदं आपल्याला बघायची आहेत. 3 पदं जी आहेत तर सरळ संविधानामध्ये 2 आधार विधान असतात आणि एक निष्कर्ष त्याच्यापासून काढलेलं ते निष्कर्ष विधान. आता प्रत्येक विधानामध्ये उद्देशपद आणि विधेयपद असतं. तर ह्या सरळ संविधानामध्ये जे निष्कर्ष विधान आहे त्याच्यामध्ये जो उद्देशपद असतो त्याला पक्षपद असं म्हटलं जातं. सरळ संविधानातील जो निष्कर्ष आहे, निष्कर्षामध्ये जो उद्देश असतो त्या उद्देशाला काय म्हटलं जातं? पक्षपद म्हटलं जातं. विधानामधील जो साध्यपद आहे त्या विधेयपद आहे त्याला साध्यपद म्हटलं जातं. म्हणजे निष्कर्ष विधानामध्ये जे विधेयपद आहे त्याला साध्यपद. म्हणजे निष्कर्ष विधानातलं उद्देशपद हे पक्षपद, निष्कर्ष विधानातलं हे विधेयपद हे साध्यपद आणि आधार विधानामध्ये 2 पदं समान असतात. कोणतीही 2 उद्देशपद किंवा विधेयपद ह्या दोन्हीपैकी कोणतीही 2 पदं अल्टरनेट ही समान असतात. तर ही 2 पदं जी समान असतात त्या दोन्ही पदांना मध्यम पद असं म्हटलं जातं. म्हणजे सरळ संविधानामध्ये 3 पदं असतात, पक्षपद, साध्यपद आणि मध्यम पद. आता त्यावरून 3 विधानं असतात. आता 3 विधानं कोणती? पक्षविधान, साध्य विधान आणि निष्कर्ष विधान. निष्कर्ष विधान म्हणजे वरच्या 2 आधार विधानाच्या आधारे जो निष्कर्ष काढलेला आहे त्याला निष्कर्ष विधान असं म्हटलं जातं. आता निष्कर्ष विधानामध्ये जो पक्षपद आहे तो शब्द जो आहे तो ज्या वरच्या आधार विधानामध्ये असतो ते पक्षविधान होतं. दुसरा जो साध्यपद असतं ते ज्या विधानामध्ये असतं ते विधान आधार विधान काय होतं? साध्य विधान होतं. म्हणजे अशा पद्धतीनं विधान जे आहे तर संविधानामध्ये सरळ संविधानामध्ये 3 पदं
आणि 3 विधानं असतात हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपण उदाहरण घेतलं की मगाचंच उदाहरण घेऊ. सर्व मानव मर्त्य असतात. सर्व मानव मर्त्य असतात. दुसरं विधान घेतलं, सॉक्रेटिस हा मानव आहे आणि निष्कर्ष घेतला म्हणून सॉक्रेटिस हा मर्त्य आहे. आता निष्कर्ष विधानामध्ये आपल्याला पक्ष आणि साध्य पद बघायचं आहे. आता पक्ष विधान काय, निष्कर्ष विधान काय आलं, म्हणून सॉक्रेटिस हा मर्त्य आहे. आता सॉक्रेटिस कुणा संदर्भात सांगितलेलं आहे, सॉक्रेटिस हे उद्देश आलं आणि मर्त्य हे विधेय आलं. म्हणजे सॉक्रेटिस हा काय होतो, पक्षपद होतो, मर्त्य हे साध्यपद होतं. आता वरची 2 आधारविधानं जी आहेत की सर्व मानव मर्त्य असतात, सॉक्रेटिस हा मानव आहे. वरच्याही विधानामध्ये मानव हा शब्द आहे, खालच्याही विधानामध्ये मानव हा शब्द आहे. हे दोन्ही शब्द जे आहेत त्याला मध्यम पद असं म्हटलं जातं. म्हणजे आधारविधानामध्ये जे 2 पदं समान असतात, सारखीच असतात, त्याला मध्यम पद असं म्हटलं जातं. आणि मग पक्षविधान कशाला म्हणायचं की सॉक्रेटिस, की दुसरं विधान बघा की सॉक्रेटिस हा मानव आहे. म्हणजे पक्षपद त्यात विधानामध्ये आलं, सॉक्रेटिस हा शब्द तिथं आला म्हणून सॉक्रेटिस हा मानव आहे, हे विधान काय होणार, पक्षविधान. सर्व मानव मर्त्य असतात, तिथं मर्त्य साध्य पद आलं म्हणून ते साध्य विधान. तर अशा पद्धतीनं सरळ संविधानाची रचना असते. सरळ संविधानामध्ये 2 आधारविधानं आणि त्यापासून निष्कर्ष काढला जातो आणि त्या युक्तिवादामध्ये 3 पदं असतात आणि 3 विधानं असतात. पक्षपद, साध्यपद, मध्यमपद ही 3 पदं आणि पक्षविधान, साध्यविधान आणि निष्कर्ष विधान ही 3 विधानं. हे नेहमी लक्षात ठेवावं. धन्यवाद.